तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची मुजोरी पाहायला मिळते। कैदी गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाडांकडे 550 कोटी रुपये मागितल्याची माहिती समोर येते। तर कैदी नाना गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांचा हा गंभीर आरोप आहे। ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। वैष्णवी हगवणे प्रकरणात चर्चेत आलेले कारागृहाचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावरती 500 कोटी रुपये मागितल्याचा आणि धमकावल्याचा आरोप जो आहे तो एका कैद्याने केलेला आहे। तर या कैद्याचे वकील सध्या माझ्या समवेत आहेत। कराडजी, काय सांगाल, नेमका काय हा सगळा विषय आहे? हे प्रकरण 2023 मधलं आहे। माझे आशिलेत नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड यांना सुपेकरांनी 2023 मध्ये 19/8/2023 मध्ये त्यांनी 550 कोटी रुपयाची लाच मागितलेली आहे। मी तुला या सर्व मुख्य असतील त्यांच्या कुटुंबावरती 4 मुख्य दाखल करण्यात आलेले होते आणि जवळपास 14 ते 15 गुन्हे अगदी 40 ते 45 दिवसामध्ये फाईल करण्यात आलेले आहेत पुण्यामध्ये। आमची मागणी आहे की ती संबंधित आम्ही तर न्यायालयाकडे गेलेलो आहे आणि याच्यावरती काय त्यांचं WS आलेलं आहे आणि हे आर्ग्युमेंट होऊन जे न्यायालय जे चौकशी करा का न्याय देईल ते आम्हाला मान्य आहे। आणि आम्ही कारवाईची मागणी आहे। आम्ही घर खात्यात की संबंधित चौकशी करावी। संबंधित चौकशी कशासाठी जेलमध्ये गेले होते, जेलमध्ये गेल्यानंतर कुठल्या अधिकाराखाली एका कैद्याला 3.5 तास हे करून त्यांना धमकावणे, त्यांना मारहाण करणे, याबद्दल आम्ही माननीय फडणवीस साहेबांकडे तक्रार दाखल करणार आहे। कैद्यांकडून तब्बल 350 कोटीपेक्षा अधिकची रक्कम मागवल्याचा आरोप जो आहे तो वकिलांनी केलाय। तशा पद्धतीचं त्यांनी न्यायालयाकडे याचिका सुद्धा दाखल केल्याची माहिती जी आहे ती वकिलांनी दिलेली आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। दरम्यान आता यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया आल्या आहेत, पाहूया। तर महाराष्ट्र सरकारचा नियम आहे की तुमची प्रॉपर्टी तुम्ही डिक्लेअर केली पाहिजे, हा नियम आहे। त्यांनी ती केलेली नाही आहे, हे दुर्दैव आहे। ह्या गोष्टी ज्या होत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याची मला असं वाटतं त्यांना एका लॉंग लीव्हवर पाठवायला पाहिजे, इन्क्वायरी पारदर्शक व्हावी म्हणून। त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे खरं तर त्यांना म्हणजे जबाबदारीवरून मुक्तच केलं पाहिजे, माझं मत आहे। पण जर काही प्रोसेस, शेवटी देश प्रोसेसनी चालतो, संविधानाने चालतो, आपल्या मनमर्जीने चालत नाही आणि प्रोसेस रूल्स आर मेड टू बी फॉलोड। त्याच्यामुळे त्यांना लॉंग लीव्हवर पाठवून एक सविस्तर इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे। अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना ACP म्हणून DCP म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच। अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली, पाठोपाठ जालिंदर सुपेकर आहेतच। आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केलाय। या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे। कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल, कोण कायदा आणि सुव्यवस्था खराब करत असेल, राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल, हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।